नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 8वीतला गणित विषयातला धडा क्रमांक 8व्याचा भाग क्रमांक 3. या धड्याचं नाव आहे चौकोनाच्या रचना आणि चौकोनाचे प्रकार. आता या भागात आपण काय शिकणार आहोत? या भागात आपण सोडवणार आहोत सराव संच 8.1. तर चला सुरू करूया ह्या सराव संचाला. परंतु ह्या सराव संच सुरू करण्याआधी आपल्याला माहिती पाहिजे आपण चौकोनाच्या रचना कशा केल्या होत्या त्या. जिथे आपण 4 वेगवेगळे प्रकार पाहिले होते, ज्यात कुठल्याही 5 बाजू दिल्या असतील किंवा कुठल्याही 4 बाजू दिल्या असतील किंवा कुठल्याही 3 बाजू आणि 2 कोन किंवा 3 कोन आणि 2 बाजू दिल्या असतील, तर आपण चौकोनाच्या रचना करू शकतो. तर त्यांचीच मदत घेऊन किंवा त्यांचाच अभ्यास करून आता हा सराव संच आपण सोडवणार आहोत. चला सुरू करूया सराव संच 8.1 किंवा 8.1 ला. पहिला प्रश्न, खालील मापे दिली असता चौकोनांच्या रचना करा. ज्यात पहिला प्रश्न आहे, चौकोन MORE मध्ये MO ची बाजू किंवा लेंथ लांबी दिली आहे 5.8 सेंटीमीटर, OR ची लांबी दिली आहे 4.4 सेंटीमीटर, M चा कोन दिला आहे 58 अंशाचा, O हा कोन दिला 105 अंशाचा आणि R हा कोन दिलाय 90 अंशाचा. तर आपल्याला 2 बाजू आणि 3 कोन दिले आहेत, तर यावरने आपल्याला काढायचा आहे हा चौकोन MORE. तर सर्वात पहिले सगळ्यात महत्त्वाचं एक कच्ची आकृती. ही अशी आपण बनवली कच्ची आकृती, ज्यामध्ये आपण OR ही बाजू पाया घेतला. तर चला सुरू करूया. पहिले एक रेषा काढू, ज्यावरती नाव दिले OR आणि त्या रेषेची लांबी घेतली 4.4 सेंटीमीटर इतकी. आता O वरती आपण कोनमापक ठेवूया. आपल्याला किती अंशाचा कोन काढायचा? 105 अंशाचा. तर बरोबर 105 अंशावरती आपण बिंदू ठेवून त्यात O बिंदूपासून ह्या बिंदूमधून जाणारा एक किरण काढू. अशा प्रकारे आपण बनवला 105 अंशाचा कोन, जो आपण लिहिला. त्यानंतर ह्याच किरणावरती आपल्याला M बिंदू घ्यायचा आहे, परंतु तो M बिंदू O पासून 5.8 सेंटीमीटर वरती आहे. तर आपण ते कसे काढतो? आपण कर्कटक आणि पेन्सिल मध्ये 5.8 सेंटीमीटर के अंतर घेतो, कर्कटकाचे लोखंडी टोक O वरती ठेवतो आणि या किरणावरती बरोबर एक आपल्याला कंस काढतो. तर हा असा आपण काढला कंस. तर आपल्याला हे अंतर भेटले बरोबर 5.8 सेंटीमीटर इतके. आता तर याचा अर्थ असा की हा छेदनबिंदू म्हणजे आपल्याला काय भेटला? M. या छेदनबिंदू मिळाला म्हणजे आपल्याला काय भेटला? आपल्याला M ही बाजू मिळाली किंवा M पर्यंत M हा बिंदू मिळाला. आता M वरती आपल्याला 58 अंशाचा कोन काढायचा आहे. तर इथे आपण पुन्हा कोनमापक घेऊया आणि त्यावरती बरोबर 58 अंशाच्या समोर एक बिंदू काढला. आता या छेदनबिंदूपासून या किरण आणि या कंस याचा जो छेदनबिंदू भेटला, त्यातून या बिंदूमधून जाणारे एक किरण काढू. तर हा झाला आपल्याला बरोबर 58 अंशाचा कोन. आता यापुढे काय करायचं आहे? आपल्याला तिसरा एक कोन मापक दिलाय. तिसरा एक कोन दिलाय तो आहे R, ज्यावरती आपल्याला कोन आहे 90 अंशाचा. तर आपण एक काम करू, हा कोन मापक पुन्हा घ्या. आता कोन मापकापासून बरोबर R या बिंदूपासून जाणारा एक 90 अंशाचा कोन काढला. त्यासाठी पहिले बिंदू घेतला आणि त्यातून एक किरण जाऊन दिली. आता किरण गेल्यानंतर या दोन्ही किरण एकमेकांना जिथे छेदतात, तो बरोबर आपला E बिंदू झाला. तर अशा प्रकारे आपल्याला MORE हा एक चौकोन मिळाला, ज्यात आपल्याला 2 बाजू आणि 3 कोन किंवा 2 बाजूंच्या बरोबर 3 कोन आपल्याला दिले होते. आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. आपल्याला DEFG हा एक चौकोन काढायचा आहे, जिथे DE ची लांबी 4.5 सेंटीमीटर, EF ची लांबी 6.5 सेंटीमीटर, DG ची लांबी 5.5 सेंटीमीटर, DF ची लांबी 7.2 सेंटीमीटर आणि EG ची लांबी 7.8 सेंटीमीटर इतकी दिली. म्हणजे आपल्याला 5 बाजू दिल्यात या प्रश्नामध्ये आणि या 5 बाजूंवरून आपल्याला हा चौकोन काढायचा आहे. तर लक्षात ठेवा, या 5 बाजूंमध्ये 2 बाजू ह्या आपल्या कर्णही असू शकतात. तर पहिले चौरस काढा, कच्ची आकृती काढा, त्यावरून आपल्याला कळेल आपल्याकडे कर्णांची लांबी दिली आहे की नाही. तर मी पहिले कच्ची आकृती काढली, ज्यामध्ये मला कळले की आपल्याला 2 कर्ण इथे दिले आहेत आणि 3 बाजू दिल्या आहेत. तर चौथी बाजू फक्त आपल्याला 2 कंस जोडून आपल्याला मिळवायचे. तर कसे करायचे ते पाहू. तर सुरुवातीला EF लांबीची आपल्याला एक रेषा काढली, ज्याचे अंतर आहे 6.5 सेंटीमीटर इतके. आता E वरती लोखंडी टोक ठेवा कर्कटकाचं आणि लोखंडी टोक आणि पेन्सिल मध्ये 4.5 सेंटीमीटर के अंतर घेऊन वरती आपण एक कंस काढला.
ते बरोबर 4.5 सेंटीमीटर इतकी झाली. तसेच एफ वरती लोखंडी टोक ठेवा. लोखंडी टोक आणि पेन्सिल मध्ये 7.2 सेंटीमीटर इतके अंतर घेऊन बरोबर ह्या कंसाला छेदणारा एक कंस काढला. आता ह्या कंसाचे आणि ह्या बिंदूपासून अंतर आपल्याला भेटले 7.2 सेंटीमीटर इतके. आता जिथे हे दोन्ही कंस एकमेकांना छेदले त्या छेदन बिंदूपासून ई बिंदूपर्यंत आणि एफ बिंदूपर्यंत एक रेषा काढू. अशा प्रकारे आपल्याला DEF हा एक त्रिकोण मिळाला. त्यापुढे आता आपल्याला काढायचा हा जी बिंदू. तर कसा काढणार? तर आपल्याला डी पासून जी पर्यंतचं अंतर आहे 5.5 सेंटीमीटर. तर पेन्सिल आणि कर्कटक यामध्ये 5.5 सेंटीमीटर इतके अंतर घेऊन कंस काढायचा आहे उजव्या बाजूला. तसेच ई वरती आपण लोखंडी टोक ठेवा कर्कटकाचे आणि पेन्सिल मध्ये 7.8 सेंटीमीटर अंतर घेऊन बरोबर ह्या कंसाला छेदणारा अजून एक कंस काढायचा आहे. तर आपण पहिले नाव दिले डी. त्यानंतर 5.5 सेंटीमीटर अंतर ठेवून लोखंडी टोक आपण लोखंडी टोक कर्कटकाचे डी वरती ठेवा आणि पेन्सिल मध्ये 5.5 सेंटीमीटर अंतर घेऊन बरोबर इथे कंस काढला. आता ह्या कंसाला छेदणारा अजून एक कंस काढू जिथे आपल्याला ई वरती लोखंडी टोक ठेवायचंय आणि लोखंडी टोक आणि पेन्सिल मध्ये 7.8 सेंटीमीटर इतके अंतर घ्यायचंय आणि बरोबर या कंसाला छेदणारा कंस काढला. आता हा कंस जिथे छेदतो तिथून एक रेषा काढू जी डी पर्यंत गेली पाहिजे आणि दुसरी रेषा काढू जी ई पर्यंत आली पाहिजे. आणि या बिंदूला आपण नाव दिले जी आणि या जी बिंदूपासून एफ बिंदूपर्यंत एक रेषा काढू. तर अशा प्रकारे आपला बनला DEFG नावाचा चौकोन. तर लक्षात ठेवा या पूर्ण यामध्ये आपल्याला 3 बाजू दिल्या होत्या आणि 2 कर्णांची लांबी दिली होती. जर कच्ची आकृती मिळाली किंवा कच्ची आकृती आपण काढू शकलो तरच आपल्याला कळेल की आपल्याला कर्ण किती आहेत आणि बाजू किती आहेत. म्हणून कच्ची आकृती सगळ्यात महत्वाची असते. आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. तिसरा प्रश्न. चौकोन ABCD मध्ये AB ची लांबी आहे 6.4 सेंटीमीटर, BC ची लांबी आहे 4.8 सेंटीमीटर आणि कोन A ची आपल्याला मोजमाप दिले 70 अंशाचे, कोन B दिलाय 50 अंशाचा आणि कोन C दिलाय 140 अंशाचा. म्हणजेच काय 2 बाजू आणि 3 कोन आपल्याला दिले. त्यावरून आपल्याला हा चौरस किंवा चौकोन ABCD काढायचा आहे. तर सर्वात पहिले कच्ची आकृती काढू. तर यामध्ये BC हा पाया घेतला. ज्या बी वरती 50 अंशाचा कोन आणि सी वरती 140 अंशाचा कोन काढून पुढची आपण कृती करूया. तर सर्वात पहिले BC नावाची रेषा घेतली ज्यावरती 4.8 सेंटीमीटर इतकी लांबी ठेवली. आता बी वरती आपण कोन मापक घेतले आणि बरोबर 50 अंशाच्या पुढे आपण एक बिंदू ठेवला. त्या बिंदूतून जाणारा बी पासून त्या बिंदूपर्यंत जाणारा एक किरण काढला. आता या किरणावरती कुठेतरी ए हा बिंदू घ्यायचा आहे. तो बरोबर बी पासून 6.4 सेंटीमीटर आहे. कसं काढणार? तर आपण कर्कटकाच्या टोकामध्ये आणि पेन्सिलमध्ये 6.4 सेंटीमीटर अंतर घ्यायचे आणि कर्कटकाचे लोखंडी टोक बी वरती ठेवायचे आणि ए वरती बरोबर कंस काढून ते आपल्याला बरोबर 6.4 सेंटीमीटर इतक्या लांबीचा आपल्याला एक रेषा मिळेल किंवा रेषाखंड मिळेल. आता इथे आपल्याला नाव द्यायचं ए हा बिंदू. त्या ए बिंदू मधून आपल्याला आता 70 अंशाचा कोन काढायचा आहे. तर तिथे कोन मापक ठेवले आणि 70 अंश बरोबर इथे होतात. तर 70 अंश आपल्याला इथे मिळाल. आता हा कंस आणि ही किरण जिथे मिळतात किंवा जिथे छेदतात तो झाला आपला ए बिंदू. आता ए बिंदू मधून आपल्याला 70 अंशाचा कोन काढायचा आहे. तर सर्वात पहिले तिथे कोन मापक ठेवा. बरोबर त्या कोन मापाचा मध्य आणि हा छेदन बिंदू एकमेकांवरती आले पाहिजेत आणि तिथून आपल्याला 70 अंशाचा कोन काढायचा. तर इथे आपण 70 अंशाचा एक बिंदू ठेवला आणि ह्या छेदन बिंदूपासून ह्या बिंदूमधून जाणारी एक किरण काढली आणि अशा प्रकारे झाला आपला 70 अंशाचा कोन. आता त्यापुढे सी वरती आपल्याला कोन बनवायचा 140 अंशाचा. तर काय करणार? पुन्हा कोन मापक सी वरती ठेवा आणि बरोबर 140 अंशाचा आपल्याला कोन काढायचा. तर इथे आपण एक बिंदू ठेवूया आणि त्या बिंदूतून जाणारी आपण एक रेषा काढली आणि दोन्ही किरणे जिथे एकमेकांना छेदतात तो आपला झाला डी बिंदू आणि अशा प्रकारे आपण काढला 140 अंशाचा कोन. या छेदन बिंदूला आपण नाव दिले डी. अशा प्रकारे आपला ABCD नावाचा आपल्याला चौकोन मिळाला. पुढचा प्रश्न. चौकोन LMNO काढा जिथे आपल्याला LM ची लांबी आणि LO ची लांबी 6 सेंटीमीटर आहे आणि ON आणि NM ची लांबी 4.5 सेंटीमीटर आणि OM ची लांबी दिली आपल्याला 7.5 सेंटीमीटर. तर आपल्याला किती बाजू दिल्यात? तो एकूण 1 2 3 4 आणि 5 बाजू दिल्यात.
तर 5 बाजून आपल्याला काढायचा आहे LMNO हा चौकोन. तर पहिले आपण कच्ची आकृती काढूया, जेणेकरून आपल्याला कळेल आपल्याला बाजू किती आहेत आणि आपल्याला कर्ण किती आहेत. तर आपण कच्च्या आकृतीमध्ये आपल्याला कळले आपल्याला फक्त एकच कर्ण आहे, आपल्याला 4 बाजूंची आपल्याला माहिती दिली आहे. तर सुरुवात करूया. सर्वात पहिले आपण MN ही एक रेषा काढू, जिचे अंतर आहे 4.5 सेंटीमीटर इतके. तर MN नावाची रेषा काढली, जिची लांबी 4.5 सेंटीमीटर इतकी ठेवली. त्यानंतर M आणि L किंवा M आणि O हा बिंदू काढू पहिले. तर N वरती कर्कटकाचं लोखंडी टोक घ्या. कर्कटक आणि लोखंडी टोकामध्ये 4.5 सेंटीमीटर अंतर ठेवून कंस काढा. तसेच M वरती लोखंडी टोक घ्या आणि कर्कटक आणि पेन्सिल मध्ये 7.5 सेंटीमीटर अंतर घ्या आणि त्या कंसाला छेदणारा अजून एक कंस काढू. तर पहिले N वरती लोखंडी टोक ठेवलं आणि त्यात 4.5 सेंटीमीटर अंतर घेतलं पेन्सिल आणि कर्कटकामध्ये आणि हा कंस काढला. त्यानंतर M वरती लोखंडी टोक किंवा त्या कर्कटकामध्ये 7.5 सेंटीमीटर अंतर घेतले. कशामध्ये? कर्कटकाच्या लोखंडी टोकात आणि पेन्सिलमध्ये. आणि ते लोखंडी टोक M वरती ठेवून त्या कंसाला, ह्या पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढला. आणि आता जिथे हे एकमेकांना छेदले तिथून N पर्यंत आणि M पर्यंत एक रेषा काढू या छेदन बिंदूपासून. आता त्यापुढे आता याला नाव दिले O. आता O पासून L हा 6 सेंटीमीटर वरती आहे आणि M पासून L हा 6 सेंटीमीटर वरती आहे. तर काय करायचंय? M आता कर्कटकामध्ये पुन्हा 6 सेंटीमीटर अंतर घ्या लोखंडी टोक आणि पेन्सिलमध्ये. आता ते लोखंडी टोक M वरती ठेवा आणि इथे वरती कंस काढा. तितकेच अंतर घेऊन लोखंडी टोक O वरती ठेवा आणि इथे वरती कंस काढा. आणि हे कंस एकमेकांना जिथे छेदले त्या छेदनबिंदूपासून M पर्यंत आणि त्या छेदनपासून O पर्यंत आपण रेषा काढली आणि अशा प्रकारे आपल्याला भेटला L हा बिंदू. तर अशा प्रकारे आपण काढला LMNO हा एक चौकोन. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो वेगवेगळ्या प्रकारे जर आपल्या चौकोनाच्या भुजा दिल्या असतील, बाजू दिल्या असतील किंवा वेगवेगळे बाजूंचे कोन दिले असतील तर आपण कुठलाही चौकोन आपण काढू शकतो. चला आज आपण इथे थांबूया. पुढच्या भागात आपण पाहूया चौकोनाचे वेगवेगळे प्रकार. तोपर्यंत धन्यवाद.